नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सरोजने जो गोंधळ घातलेला आहे, तिने जी चिठ्ठी लिहिलेली आहे ज्याच्यावरती तिने कलाला सह्या करायला सांगितलेले असतात, त्या चिठ्ठीमुळे आबांना जाणवत आहे की कला आणि अद्वैत यांच्यामध्ये अवघडलेपण आलेलं आहे. ते दोघं जण एकमेकांपासून दूर राहत आहेत, कारण कलाच्या चारित्र्यावरती इथे सरोजने संशय घेतलेला होता आणि त्यामुळं कला खूप डिस्टर्ब झालेली आहे. आपल्या घरामध्ये घरच्या लक्ष्मीचा अपमान झालेला आहे, ही गोष्ट काही आबांना सहन होत नाही. त्यामुळं आबांनी आता एक निर्णय घेतलेला आहे आणि त्यांची मदत करायला त्यांच्यासोबत आहे, तो म्हणजे सोहम. तर आबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामुळे अद्वैत आणि कला यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन वळण येणार आहे आणि आबा त्यांच्या दोघांना एकत्र आणण्यासाठी कसे प्रयत्न करणार आहेत. म्हणजेच आबांनी जो निर्णय घेतलेला आहे की त्यांना हनीमूनला पाठवण्याचा, तो कसा आबा त्यांना सांगतील हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आबांच्या सांगण्यावरून अद्वैत कला हनीमूनला जातील का, आणि त्याचबरोबर नैना आणि सरोज या दोघीजणी नक्की काय राडा करतील, कारण नैनाला पण ही गोष्ट काही आवडणार नाही. जी गोष्ट कलाला मिळत असते ती आपल्यालाही मिळाली पाहिजे असा हट्ट नैनाचा असतो. त्यामुळं नैना आता राडा काय घालणार हे आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अद्वैत हा कलाच्या मागे मागे करत असतो. तो किचनमध्ये आलेला असतो. किचनमध्ये तो कलाशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तिथेच हॉलमध्ये सोहम आणि आबा बसलेले असतात, पण कला मात्र काहीच बोलत नसते, कारण त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की जर माझा मुलगा, माझा अद्वैत तुझ्याबरोबर बोलायला आला, तुझ्या जवळ यायला लागला, तर तू त्याला लांब करायचा आहे. तू त्याच्याजवळ जायचं नाही. तो कितीही आला तरी त्याला तिथून बाजूला हकलवायचं, हे सरोजने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. आणि त्या चिठ्ठीतले शब्द जे आहेत ते कलाच्या डोक्यातून काही केल्या जात नसतात, कारण कलावरती संशय घेतलेला गेला असतो. संशय इतका घाणेरड्या पद्धतीचा असतो, त्यामुळं कलाला खूपच वाईट वाटत असतं. कलाला बिचारीला कळत नसतं की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आपण तर एवढं चांगलं वागत होतो, आपण एवढं चांगलं सगळ्यांशी करत होतो, सगळ्यांना प्रेमाने वागत होतो, पण हे काय आहे, हे कशामुळे होऊन बसले, हा प्रश्न मात्र कलाला पडलेला असतो. कला विचार करत असते की मी चुकले कुठं, माझं काय चुकलं, मग माझ्या बाबतीत असं का होतंय, मी तर चुकीची नव्हते ना, मग का, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. तर कला त्यामुळं इकडे अद्वैतला जराही भाव देत नसते. तेव्हा आबा आणि सोहम तिथं बसलेले असतात. त्या दोघांच्या डोक्यात येतं. ते म्हणतात, आबा म्हणतात की सोहम बघितलंस का. सोहम म्हणतो काय झालं आबा. तेव्हा आबा म्हणतात बघितलंस का अद्वैत आणि कला यांचं काय चाललेलं आहे ते. सोहम म्हणतो ते काय नेहमीच त्यांची भांडणं चाललेली आहेत, दादा वहिनीच्या मागे मागे करत आहे, पण वहिनी काही भाव देत नाही आहे, थोड्या वेळात मिटतील त्यांची भांडणं. तेव्हा आबा म्हणतात नाही, थोड्या वेळात नाहीत मिटणार ती भांडणं सोहम, तुला नाही माहिती काय झालेलं आहे. अरे सुनबाईचं मन दुखावलं गेलेलं आहे, तिच्यावरती आरोप केलेले गेलेले आहेत, तू नव्हता ना घरी, त्यामुळे तुला माहिती नाही आहे काय झालेलं आहे घरात. सोहम म्हणतो काय सांगता आबा. तेव्हा आबा म्हणतात ते जाऊ दे, मला ना एक काहीतरी वेगळं करायचं आहे, कारण ह्या दोघांना एकत्र आणायचं आहे. बघितलं ना आत्ता त्यांची अवस्था काय होते ती, काही झालं तरी ते दोघे एकत्र आले पाहिजेत, त्यासाठी काय करता येईल बघ, असं सोहमला आबा विचारतात. तेव्हा सोहम म्हणतो हो आबा मी विचार करतो. आणि मग सोहम विचार करायला लागतो. सोहम विचार करू लागतो. तो म्हणतो की नक्कीच काहीतरी असं स्ट्रॉंग आपल्याला शोधून काढायचं आहे आणि ज्याच्यामुळं अद्वैत आणि कला एकत्र येतील. सोहम विचार करत असतो. सोहम म्हणतो आबा माझ्या डोक्यात एक आयडिया आलेली आहे, पण ती तुम्हाला पटणार नाही. आबा म्हणतात अरे सांग तरी काय आयडिया तुझ्या डोक्यात, पटती का नाही ते आपण नंतर बघूया, तुझ्या डोक्यातली आयडिया तर छानच असणार आहे ना, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही, असं आबा सोहमला म्हणतात. कला आणि अद्वैत किचनमध्येच असतात. आबा आणि सोहम या दोघांचं बोलणं हॉलमध्ये चालू असतं. अद्वैत कलाच्या मागे मागे करत असतो, पण कला मात्र त्याला काही भाव देत नसते. त्यामुळं इकडे सोहम आबांना सांगू लागतो की आबा आपण त्यांना दोघांना हनीमूनला पाठवलं तर. आबा शांत बसतात. तर सोहम इकडे विचार करू लागतो. आबांना विचारतो काय झालं आबा, पटलं नाही का तुम्हाला. तेव्हा आबा म्हणतात हो पटलं रे, पण मला ना असं जाणवलं की इतक्या दिवस का आपण हा विचार केला नाही. तेव्हा सोहम म्हणतो की आबा इतक्या दिवसाचं जाऊ द्या, आत्ता आपण विचार केला हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे की नाही, असं आबांना सोहम सांगू लागतो. तेव्हा आबा म्हणतात हो बरोबर आहे, आत्ता जो विचार केला आहे तो पण तेवढाच महत्त्वाचा आहे, त्यामुळं काळजी करायची काहीच गरज नाही, असं सोहम आबांना सांगत असतो. मग आबा म्हणतात की काय करायचं, पण हे सगळं जे काय आहे
ते तुलाच करावं लागेल असं म्हटल्यानंतर इकडे सोहम आबांना तसं म्हटल्यावर तसं म्हणतात तेव्हा सोहम म्हणतो की नक्की म्हणायचं आहे काय तुम्हाला. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ, यातलं मला काही कळत नाही, त्यामुळं तूच ठरवायचं आहे की पुढे काय करायचं, म्हणजे नक्की कुठं जायचं, काय करायचं. त्यावेळेस लगेचच सोहम म्हणतो की आबा, मी या सगळ्या गोष्टीचा शोध घेतो, आपण शोधून काढूया, नक्की कळेल आपल्याला काय करावं लागेल ते. तेव्हा सोहमने आता ठरवलेलं आहे की अद्वैत आणि कला या दोघांना फिरायला पाठवायचं आहे. सोहम म्हणतो की आबा आपण बघूया, अगदी 4-5 दिवसांचा प्रश्न असेल आणि आपण करूया मॅनेज, असं सोहम आबांना सांगत असतो. आबाही खुश झालेले असतात. आबाही म्हणत असतात की हो चालेल, बघूया आपण काय ते, पण हे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे सोहम, असं आबांनी सोहमला सांगितलेलं असतं. सोहम पण त्या गोष्टीसाठी तयार होत असतो. सोहम म्हणत असतो की हो आबा चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, आपण शोधूया, मी आजच काय ते फायनल करून टाकतो. मग सोहम विचार करू लागतो. सोहम विचार करत असतो की नक्की काय करावं लागेल, नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागेल ज्यामुळं या दोघांना आपल्याला एकत्र आणता येईल. त्याचबरोबर असं कोणतं ठिकाण असेल जे दोघांनाही आवडत असेल. तर सोहमला अद्वैतबद्दल माहिती असतं की त्याला फारसं फिरायला आवडत नाही आहे, तो जास्तीत जास्त त्याच्या मीटिंग जेव्हा असतात तेव्हाच तो बाहेर गेलेला आहे. त्यामुळं सोहम विचार करू लागतो. सोहम म्हणतो की मलाच काहीतरी विचार करावा लागेल, कारण कलाताईच्या बाबतीत तर काहीच माहिती नाही आहे, पण ती अशी मॉडर्न नाही आहे की तिला मॉल वगैरे फिरायला आवडतील. मग तो त्याच्या डोक्यात विचार येतो की आपण काजलला विचारूया. असं म्हणत सोहम काजलला विचारायला तिला कॉल करतो. तिला म्हणू लागतो की माझं जरा काम आहे. तेव्हा काजल म्हणते तुझं आणि काय काम आहे, बऱ्याच दिवसानंतर फोन केला आहे, काम असल्याशिवाय करणार आहेस का तू, हे तर मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा सोहम म्हणतो ऐक जरा ना, मला ना अशी काहीतरी ठिकाणं सांग जी कलावहिनीला आवडतात, तिथे जायला कलावहिनीला आवडेल. तेव्हा काजल विचार करू लागते. काजल म्हणते कसं आहे माहिती आहे का, कलाताईला तसं तर जास्त कुठे फिरायला आवडत नाही, ती मंदिरं वगैरे जिथं असतील ना तिथं फिरायला जाते. सोहम म्हणतो काय चाललं आहे तुझं, अगं मी त्यांना हनीमूनला पाठवण्याचा विचार करतोय आणि तू त्यांना मंदिरं कोणती आवडतात हे सांगतेस मला. तेव्हा काजल म्हणते असं आहे का, बरं मग त्याने ठिकाणे अशी 3-4 सांगितलेली असतात. त्यामधून काजल म्हणते की महाबळेश्वर बेस्ट ठरेल, कलाताईला ते खूप आवडतं, महाबळेश्वरला जायला लहान असतानाही खूप आवडायचं. तर मला वाटते की त्यांना जर फिरायला जायचं असेल तर महाबळेश्वर हे एकदम बेस्ट ठरेल, असं ती सांगू लागते. त्यानंतर इकडे सोहम म्हणतो ठीक आहे, कलाताईला महाबळेश्वर आवडतं आहे ना, चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे, असं म्हणत तो फोन ठेवतो. त्यावेळेस इकडे सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. आबांना आता सोहम सांगतो की हे बघा आबा, महाबळेश्वर आपण फायनल करूया, त्यांना महाबळेश्वरला पाठवूया, सध्या नेचरही खूप छान आहे, एन्व्हायरमेंट छान आहे, तर ते दोघंजण त्या वातावरणात चांगले रमतील, हवा पालटही होईल, असं आबांना सांगतो. आणि मग आबा म्हणतात की ठीक आहे. मग आता फायनली आबा ठरवतात की नक्की करायचं काय आहे, कारण या दोघांना जर बाहेर पाठवायचं असेल तर एवढं सहजासहजी सरोज या गोष्टीसाठी तयार होणार नाही, हेही आबांना चांगलंच माहिती असतं. त्यामुळं आबा ठरवू लागतात की पुढे काय करता येईल, नक्की कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला त्यांना बाहेर पाठवता येईल, असा विचार आबा करत असतात. आणि त्याचवेळी सोहमने त्यांना जो मार्ग पाठवलेला असतो तो तर त्यांना आवडतो. सोहमला ते सांगतात की चालेल तिकीट वगैरे बुक कर, आज संध्याकाळीपर्यंतच कर, म्हणजे मी त्यांच्याशी सगळ्यांशी बोलून घेईन. सोहमने आता तिकीट बुक केलेले असतात आणि आबांनी ते तिकीट आता इकडे सर्वांच्या समोर सर्वांना बोलवून घेतात आणि सांगू लागतात की मला तुमच्या सर्वांशी खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. आता घरातले सर्वजण आलेले असतात, सगळे डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि आबांनी विषय काढायचं ठरवलेलं असतं. तो म्हणजे अद्वैत आणि कला या दोघांनाही आपण बाहेर फिरायला पाठवणार आहोत, असा विषय आबा काढू लागलेले असतात. सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का असतो. त्याचबरोबर इकडे रजनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. लग्नाच्या इतक्या दिवसानंतर आबांनी हा निर्णय घेतलेला आहे, या गोष्टीचं तिला कौतुक वाटत असतं. आणि आबा अद्वैत आणि कलाला सांगतात की तुमच्या दोघांमध्ये जे काही झालेलं आहे ते मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे तिकीट घ्यायचे आहेत आणि तुम्ही उद्याच्या उद्या इथून निघायचं आहे, तेही महाबळेश्वरला जाण्यासाठी. तुमच्या दोघांचे 4 दिवसाचे बुकिंग केलेले आहेत आणि महाबळेश्वरला तुम्ही जाऊन मस्त फिरून यायचं आहे, मस्त एन्जॉय करून यायचं आहे.
आणि त्यानंतर आल्यावर मला तुमच्या दोघांमधला जो हा अबोला आहे तो कमी झालेला असला पाहिजे आणि त्याचबरोबर गोड बातमी मला लवकरच मिळाली पाहिजे, असं आबांनी ठरवलेलं असतं. कारण आबांना चांगलंच माहिती आहे की रोहिणीचा जो वारस असणार आहे, रोहिणीचा जो नातू आहे तो चांदेकरांचा डायरेक्टली वारस असू शकत नाही. कारण चांदेकरांचा वारस हा अद्वैत किंवा सोहम यांच्याकडूनच मिळू शकतो. तर चांदेकरांचा मोठा मुलगा अद्वैत आहे, तर अद्वैत आपल्याला चांदेकरांना वारस देऊ शकतो असं आबांना वाटत असतं. त्यामुळेच आबांनी हा निर्णय घेतलेला असतो. सरोज म्हणते की आबा तुम्हाला कळतंय का त्यांच्या दोघांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालेलं आहे आणि तुम्ही त्यांना दोघांना असं एकत्र पाठवत आहात. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ सरोज, तू जरा शांतच राहा. कारण तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे मी पाहिलेले आहेत, त्यामुळे मला चांगलं माहिती आहे की नक्की काय करायचं आहे ते. तू नाही बोललीस तर बरं पडेल, असं आबा डायरेक्टली सरोजला म्हणतात. त्यावेळेस अद्वैत त्याचबरोबर कला अगदी लाजल्यासारखे झालेले असतात, विचार करू लागलेले असतात की नक्की करायचे काय. त्यावेळेस आबांनी ठरवलेलं असतं की काही झालं तरी या दोघांना आज मी पाठवणार आहे, म्हणजे पाठवणार आहेच. हा आबांचा ठाम निर्धार असतो. आणि आबा म्हणतात की अद्वैत आणि कला, तुम्हाला दोघांना मी विचारलेलं नाही, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला बॅगा भरून निघायचं आहे एवढं लक्षात ठेवा. आता मला त्यामध्ये कोणताही चेंज नको आहे. त्याच वेळी तिथं बसलेली जी नैना असते ती म्हणते की आबा तुम्ही प्रत्येक वेळेस असं का करता. कारण कला अद्वैतचं जसं लग्न झालेलं आहे तसं माझं आणि राहुलचंही लग्न झालेलं आहे. मग तुम्ही आम्हाला दोघांना कुठे जायला कधी नाही परमिशन देत किंवा आमचे तिकीट नाहीत काढले. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ सुनबाई, तुला माहिती आहे चांगलंच, कारण काहीही झालं तरी तू आत्ता प्रेग्नंट आहे आणि तू एवढ्या लांबचा प्रवास करू शकणार नाहीस, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं आम्ही तुला सांगत आहे म्हणून तुझं तिकीट काढलेलं नाही, असं आबा सांगू लागतात. त्यानंतर आबा असं म्हटल्यावर आता तिच्याकडे काहीच पर्याय नसतो. कारण आपण काय बोललो तर आपलं भिंग फुटल या भीतीने ती मात्र शांतच राहते आणि गप्प बसते. पण इकडे सरोज आणि रोहिणी या दोघींनाही खूप राग आलेला असतो. रोहिणी तर विचार करत असते की आबांनी असं काय चालू केलेलं आहे, चांदेकरांचा वारस, चांदेकरांचा वारस. मग नैनाच्या पोटातलं बाळ आहे तो तर चांदेकरांचाच वारस आहे ना, असं तिचं म्हणणं असतं. म्हणून ती आबांना बोलायलाही जाते. तेव्हा आबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव रोहिणी, कसं आहे माहिती आहे का, तुझ्या सुनेच्या पोटात जे बाळ आहे ते चांदेकरांचा पंतू किंवा पंथी असलं, पतवंड असलं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, तू आणि तुझा मुलगा तुझ्या नवऱ्यासोबत जरी डिवोर्स झालेला असला तरी तुम्ही त्याचंच नाव लावत आहात. त्यामुळं राहुलच्या पोटी जन्माला येणारं बाळ हे चांदेकरांचा वारस असू शकत नाही. चांदेकरांचा वारस हा फक्त सोहम आणि अद्वैत हे दोघंच चांदेकरांना देऊ शकतात. तर असं बोलल्यानंतर आता रोहिणीकडे काहीच पर्याय राहत नाही. ती पुरती अडकलेली असते. कारण तिला माहिती आहे की तिला आधी आबांनी विचारलेलं होतं तेव्हा तिनं सांगितलेलं होतं की नाही, माझ्या मुलाला मी माझ्या नवऱ्याचंच नाव लावणार आहे, असं तिनं सांगितलं असल्यामुळं आता तिच्याकडे काहीच पर्याय नसतो आणि ती शांत बसते. पण नैनाला मात्र राग येतो. जी नैना प्रत्येक वेळेस अगदी बोलत असते की मी चांदेकरांची सून आहे, मी चांदेकरांची सून आहे, चांदेकरांचा वारस माझ्या पोटात वाढतोय, तिला आबांनी एका शब्दात शांत केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की चांदेकरांचा वारस हा फक्त अद्वैत आणि सोहमच देऊ शकतात. त्यामुळं आता या सगळ्यांना कळायचं बंद झालेलं असतं. आता हे सगळं काय होऊन बसलंय हा प्रश्न त्यांनाही पडलेला असतो. आबांनी मात्र कला आणि अद्वैतला बॅगा भरायला सांगितलेलं असतात आणि सांगितलेलं असतं की लवकरात लवकर निघायचं आहे. मग आता नैना ठरवते काही झालं तरी या कलाला मी हनीमूनला जाऊ देणार नाही. आबांनी नैनाला खूप ओरडलेले असतात. नैनाला म्हणालेले असतात की तू चुकीची आहे, तुला तुझ्या बहिणीचं सुख बघवत नाही का, एवढं सगळं झालेलं असून तुझी बहीण तुझ्या पाठीशी उभी राहते परंतु तुला तिच्याबद्दल जराही काही वाटत नाही. तुला प्रत्येक वेळेस स्वतःचं तुझं पडलेलं असतो, तू स्वार्थी आहेस, असं आबा नैनाला ऐकवतात. कारण नैना ही कलाचा कधीच विचार करत नाही किंवा कलाला काय हवं नको या कोणत्याच गोष्टींचा विचार तिला करावासा वाटत नाही. ही गोष्ट आबांना चांगलीच खटकत असते आणि आबा ते बोलून दाखवतात. आता नैनाकडे शांत राहण्याशिवाय पर्याय नसतो. पण नैनाने ठरवलेलं असतं की मला जाऊ देत नाहीत ना, तर मला आता विचार करावा लागणार आहे. मी ठरवेल की कला जाणार का नाही ते. इकडे सरोजलाही या सर्व गोष्टींचा खूप राग आलेला असतो. सरोजलाही ह्या गोष्टी पटत नसतात की आबा
का पाठवत आहेत अद्वैत कलाला म्हणून तिनं आबांशी बोलायला येते, आबांना बोलू लागते, आबांना विचारू लागते की तुम्ही असा निर्णय का घेतलेला आहे, तुम्हाला अचानक असं का वाटतंय की अद्वैतने हनीमूनला जावं, तुम्हाला माहिती आहे ना त्याचं लग्न कोणत्या परिस्थितीत झाले, मग आता तुम्ही असं का करताय आबा. हा प्रश्न सरोज इकडे आबांना विचारत असते. तेव्हा आबा म्हणतात की ही गोष्ट लक्षात ठेव सरोज, या घरातला अंतिम निर्णय हा माझा असणार आहे आणि मला वाटतंय सुनबाई आणि अद्वैतने एकत्र यावं, कारण तुझ्या त्या चिठ्ठीमुळे इतका गोंधळ झालेला आहे. कारण काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा प्रदीपला कळेल की तू असं काहीतरी केलेलं आहे तेव्हा प्रदीप जो निर्णय घेईल त्याच्यामुळं तुझी पूर्ण वाट लागू शकते. कारण प्रदीपने जर तुला या घराच्या बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आणि तुझी जर चूक ही असेल की तू कला आणि अद्वैतचा संसार मोडत आहे तर मी त्यावेळेस प्रदीपला थांबवणार नाही. या भाषेत आबा सरोजला बोलतात. सरोजला आता भीती वाटू लागते की नक्की यांनी जर आणखी गोंधळ घातला आणि अद्वैतला माझ्या आणि प्रदीपच्या नात्यामध्ये नक्की कोण चुकीचं होतं हे जर कळलं तर खूप मोठा गोंधळ होईल. त्यामुळं ती शांत राहते आणि ती गप्पच बसते. आबांना म्हणते आबा काही झालं तरी अद्वैतला ते कळता कामा नये. म्हणजेच नक्कीच असं काहीतरी जे भयानक सत्य आहे जे सरोज आणि प्रदीपच्या नात्याचं आहे ते जर अद्वैतला कळलं तर अद्वैत हा सरोजचा धिक्कार करेल याची तिला खात्री असते. इकडे कला आणि अद्वैत रूममध्ये येतात. कला बॅग भरत असते तेव्हा अद्वैत म्हणतो काय आहे. तेव्हा कला म्हणते की माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे, तुझ्याकडे काही ऑप्शन असेल तर सांग मला. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो बघूया, कारण आता दोघांनाही बॅग भरण्याशिवाय पर्याय नसते. कला म्हणते की आबांना नाही म्हणू शकत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो माझंही तेच झालेलं आहे, मी आबांना नाही म्हणू शकत नाही. एक तर त्यांची तब्येत आणि त्यांना आपली वाटत असलेली काळजी यामुळं त्यांनी हे सगळं ठरवलेलं आहे, असं कला आणि अद्वैत बोलतात. आता कला आणि अद्वैत जायला निघणार असतात, खुश झालेले असतात. त्यांना आबांच्या पुढं खुश दाखवायचं असतं, कारण कितीही काही झालं तरी आबांच्या बाबतीत त्यांना कोणतीही रिस्क घ्यायची नसते. सरोजला मात्र या सर्व गोष्टींचा राग येत असतो. सरोज म्हणते की अद्वैत मला काय म्हणायचं आहे, तू खरंच जाणार आहेस हनीमूनला. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई, कारण आबा तिथं असतात आणि आबांच्या समोर अद्वैतला काहीही बोलायचं नसतं. अद्वैतला काहीही असं दाखवून द्यायचं नसतं की अद्वैत आणि कला हे नाखुश आहेत आबांच्या निर्णयामुळे. त्यामुळं सरोजला आबांच्या समोर अद्वैत डायरेक्टली सांगतो की हो जाणार आहे मी, आणि त्यामुळं आता सरोजला शांत बसण्याशिवाय काहीच पर्याय राहत नाही. आबा म्हणत असतात की हे बघ सरोज, काही झालं तरी मुलांच्या आता कोणत्याही गोष्टीमध्ये तू नाक खुपसू नकोस. मी तुला कालही समजवलेलं आहे, त्या दोघांना जायचं आहे, ते दोघं जातील, तू मध्ये पडू नको, त्यांचं बुकिंग वगैरे सर्व मी करून ठेवलेलं आहे, असं आबांनी सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता कला आणि अद्वैत महाबळेश्वरला जाणार आहेत. तर कलाला प्रश्न पडलेला असतो की हे लोकेशन यांना कसं कळलं, म्हणजे मला महाबळेश्वरला जायला आवडतं, ही गोष्ट कशी काय कळली असेल आबांना, हा विचार ती करत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं. तेव्हा कला म्हणते की मला एक कळलं नाही आहे, महाबळेश्वरच का लोकेशन सिलेक्ट केलं असेल आबांनी. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबांनाही महाबळेश्वर खूप आवडतं, तिथलं नेचर, तिथलं वातावरण त्यांना खूप आवडतं, म्हणून आबांनी महाबळेश्वर सिलेक्ट केलं असेल, असं तो कलाला सांगत असतो. मग कला शांत होते. दोघांच्या बॅगा भरलेल्या असतात आणि आता दोघांना हनीमूनला जायचं असतं. आता कला आणि अद्वैत कला बॅग घेऊन खाली येत असते तर रोहिणी आणि नैनाने मूर्खपणा केलेला असतो आणि रस्त्यात साबणाचं पाणी सांडून ठेवलेलं असतं. कलाचा पाय घसरतो आणि त्या क्षणी अद्वैत तिथे येतो आणि अद्वैत तिला सावरतो आणि अद्वैत तिला उचलून तिथे सोप्यावरती घेऊन जातो. म्हणजे आबांच्या लक्षात येतं अद्वैतलाही तेवढीच काळजी आहे, परंतु तो हे सगळं नाटक करत आहे. त्यामुळं आबाही विचार करू लागतात की आपण जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे, कारण इथे जर सरोजच्या मध्ये ते राहिले तर खूप अवघड होणार आहे. त्यामुळं काहीही करून आपल्याला या दोघांना एकत्र आणणं गरजेचं आहे. पण आता अद्वैतने कलाला सावरल्यामुळे नैना आणि रोहिणीचा डाव इथे सुधळलेला असतो आणि कला मात्र सुखरूप असते. तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आबा तिथं असतात आणि आबांनी पाहिलेलं असतं रोहिणी आणि नैना या दोघांनी साबणाचं पाणी तिथं टाकलेलं आहे आणि आबांनी आता ठरवलेलं असतं की या रोहिणीची आणि नैनाची चांगलीच खरडपट्टी मला काढावी लागणार आहे आणि त्यासाठी जे काय करावं लागेल ते करायची तयारी आहे, असं आबांनी ठरवलेलं आहे. कारण प्रत्येक वेळेस कलाच्या मध्ये का येते ही नैना, हा प्रश्न आबांना पडलेला असतो. तर अद्वैत आणि कला आता निघालेले असतात तेव्हा आबा सांगतात की सुखरूप जा, प्रवास व्यवस्थित करा, त्याचबरोबर येताना गोड वाटणी घेऊन यायची आहे आणि तुमच्यातला हा जो रुसवा फुगवा आहे तो मिटलेला असला पाहिजे. अद्वैत आणि कला आबांना नमस्कार करतात, देवाला नमस्कार करतात, त्याचबरोबर रजनी तिथं असते, रजनीला नमस्कार करतात आणि ते तिथून जायला निघतात.
तर अद्वैत आणि कला दोघंजण हनीमूनला निघालेले आहेत. त्यांची ही लव्ह स्टोरी कशी बहरत राहणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता सरोजचं असं कोणतं सत्य आहे जे अद्वैतला कळलं नाही पाहिजे असं सरोजला वाटतं, तेही आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.